पेन तुम्हाला राहू द्या, कॅप मला द्या 2 मिनिटं. आदतला घ्या झेंडा पंच, गती घ्या. झेंडा पंच 3 ला बराच वेळ लागला. आपण गटपाठोपाठ गट सोडायचे. आपल्याला पावसाचा अगोदर फायनल झाला पाहिजे. घड्याळात 1 वाजला. अहो 3 वाजायच्या आधी आपल्याला फायनल करून घराकडे जायचंय. पवन शेठ आवटी आपलं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत व धन्यवाद. आणि पुढचे 11 ते 20 वाले आपण गाड्या झोपायचा मार्ग धरायचा. 11 ते 20 वाले आपण वेळ न लावता आपला गाडी आपला पैरेकरी आपला ड्रायव्हर आत्ताच बघून ठेवा. मोबाईल धरणार अरे या ना माग. निकाली रेषेपासून बाजूला व्हायचंय. सोडा झेंडा पंच, गट क्रमांक 4 सोडा. 4 मध्ये 8 गाड्या आणि 8 गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. कोण होणार गट 5 सेमीसाठी पात्र? जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकींचा खेळ आहे. सुटला गट क्रमांक 4 सुटला. 4 मध्ये 5 गाड्यांमध्ये लढत चालू आहे. नगर तालुका केसरी मैदानातील गट क्रमांक 4 पळतोय. 4 मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. कोण कोणाला कमी नाही आणि कमी लेखायचं नाही. सुंदर अशी लढत झाली 2 गाड्यांमध्ये. अलीकड होता कृष्णा आणि शाहीर. 2 गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली. निकाली पंच, निकाली उद्या निकाल पुकारायचा. चला 5 सोडायचं आहे. स्वप्नील शेठ आपलं उत्कृष्ट अशी कामगिरी चालू आहे. गटापाठोपाठ गट सोडायचा आहे. 5 सोडायचा आहे. वेळ न लावता 5 सोडायचा आहे. कॅमेराचा आधार घेऊन निकाल दिला जातोय गट क्रमांक 4 चा. सुंदर अशी 2 गाड्यांमध्ये लढत झाली. त्याचा निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेरामॅन कड.